ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग याचा थोडक्यात सारांश बघणार आहोत. मागील 4थ्या अध्यायात आपण बघितले की अर्जुनाने भगवंतांच्या मुखातून अनेक प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा ऐकली होती. कर्मयोगाने भगवत स्वरूपाचे तत्त्वज्ञान आपोआपच होते हेही त्याने ऐकले होते. भगवंतांकडून अर्जुनाला कर्मयोग आचरण करण्याची आज्ञाही मिळाली होती. परंतु मधूनच बऱ्याचदा भगवंतांची काही वचने अशी होती की ज्यात कर्मसन्यासाची म्हणजेच ज्ञानयोगाची प्रशंसा त्याने ऐकली होती. त्यामुळे अर्जुनाला निर्णय घेता येईना की या दोन्हीमधील कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. ते जाणून घेण्याच्या उद्देशाने अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की हे श्रीकृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची म्हणजेच कर्मसन्यासाची आणि त्यानंतर पुन्हा फिरून कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात, तेव्हा या दोन्हींपैकी माझ्यासाठी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते मला सांगा. यावर भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत. परंतु या दोन्हीत कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग सोपा आहे. जरी दोन्हींचे फळ हे यथार्थ तत्त्वज्ञानाने परमेश्वराला प्राप्त करून घेणे असे एकच असले तरी अधिकारी भेदाने साधनामध्ये कर्मयोग सुगम आहे. ज्ञानयोगाचे साधन हे क्लेशयुक्त असते. प्रथम कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय ते होणेही कठीण असते. म्हणून कर्मयोगच श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही, कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण रागद्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो. अर्जुना, मी सांगितलेले कर्मसन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूढ लोक म्हणतात. मात्र पंडित लोक असे कधीच मानत नाहीत. कारण दोन्हींपैकी कोणत्याही एके ठिकाणी उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोन्हींचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय आणि शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. जो मनुष्य सर्व काही भगवंताचे समजून सिद्धी आणि असिद्धीमध्ये समभाव ठेवून आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून भगवंतांच्या आज्ञेनुसार सर्व कर्तव्य कर्माचे आचरण करतो आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करतो, असा कर्मयोगी परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आहे, शुद्ध अंतःकरणाचा आहे, सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा हा ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो. आता अर्जुना, मी तुला सांख्ययोगी म्हणजे कर्मसन्यासी याच्या व्यवहारातील साधनांचे स्वरूप सांगतो. सांख्ययोगी जेव्हा त्याच्या शारीरिक क्रिया करतो तेव्हा ती इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करीत असतात. सांख्ययोग्याने कधीही स्वतःला कर्माचा कर्ता मानू नये. ज्याप्रमाणे पाण्यात असणारे कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो पुरुष आपली सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आसक्ती सोडून करतो, तो पापाने कधीही लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून इंद्रिये, मन, बुद्धी, शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून
केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. त्यामुळे कर्माच्या फळांचा त्याग करणारा कर्मयोगी भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो. परंतु कामना असलेला मनुष्य कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. अंतःकरण ताब्यात असणारा सांख्ययोगाचे आचरण करणारा मनुष्य हा कोणतेही कर्म करणारा किंवा करवणारा होत नाही. तो 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात म्हणजे स्वतःच्या शरीरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. खरं तर मनुष्याच्या कर्तेपणाची, कर्माची आणि कर्मफलाच्या संयोगाची रचना सृष्टिकर्ता परमेश्वर करत नाही. याच्याशी आत्म्याचाही काही संबंध नाही. तर सत्व, रज, तम हे गुण, रागद्वेष यासारखे विकार, शुभाशुभ कर्म, त्यांचे संस्कार या सर्वांच्या रूपात परिणत झालेली प्रकृती सर्व काही करत असते. सर्वव्यापी परमेश्वर कुठल्याही मनुष्याचे पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाहीत. परंतु अज्ञानी जीव स्वतःमध्ये आणि ईश्वराच्या ठायी कर्ता, कर्म, कर्मफल या संबंधांचीच कल्पना करतात आणि मोहित होतात. ज्या माणसांचे हे अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, ते ज्ञान परमात्म्याचे स्वरूप चांगल्या प्रकारे प्रकाशित करते. त्यामुळे अशी माणसे कधीही कोणत्याही अवस्थेत मोहित होत नाहीत. मन आणि बुद्धी परमात्म्यामध्ये एकाकार झालेले असे ईश्वरपरायण मनुष्य अशा ज्ञानामुळे पापरहित होतात आणि परमगतीला प्राप्त होतात. म्हणजेच अर्जुना, ज्ञानयोगाच्या एकांत साधनेने परमात्म्याची प्राप्ती होते. असा परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला ज्ञानी मनुष्य सर्वांना समभावाने पाहतो. तो विद्या आणि विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मणाच्या ठिकाणी, गायीच्या ठिकाणी, हत्तीच्या ठिकाणी, कुत्र्याच्या ठिकाणी, एवढेच काय चांडाळाच्या ठिकाणी एकच समान आत्मतत्व आहे हे पाहतो. अशा प्रकारे ज्याचे मन समतेमध्ये स्थित झाले आहे, ज्याची सर्वत्र समबुद्धी झालेली आहे, त्यांनी या जन्मीत जगाला जिंकून घेतले आहे असे समज. ते जन्ममरणातून कायमचे सुटून जीवनमुक्त झालेले असतात. त्यांची स्थिती परमात्म्यामध्येच स्थित असते. अर्जुना, समदर्शी मनुष्याची लक्षणे काय असतात हेही तू जाणून घे. जो मनुष्य प्रिय वस्तू म्हणजेच अनुकूल वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय म्हणजेच प्रतिकूल वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, असा समबुद्धी पुरुष जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा कोणत्याही अवस्थेत परमात्म्यात ऐक्यभावाने स्थित असतो. ज्याची इंद्रिये आणि त्याच्या विषयांची आसक्ती नष्ट झाली आहे, सर्व भोगांविषयी ज्याला वैराग्य आले आहे, तो अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या नित्य आणि सततच्या ध्यानामुळे जो सात्विक आनंद निर्माण होतो त्याचा अनुभव घेत असतो. नित्य निरंतर ध्यान करता करता त्या परमात्म्याला अभिन्न भावनेने प्रत्यक्ष करून घेतो. त्यामुळे त्याला कधीही नष्ट न होणारा अक्षय आनंद मिळतो. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग जरी विषयी पुरुषांना सुखकारक वाटत असले तरी ते दुःखाला कारण होणारे आणि अनित्य आहेत. विषयांना सुखाचे कारण समजून ते भोगल्यामुळे त्यांच्याबद्दल आसक्ती वाढते. आसक्तीमुळे कामक्रोध निर्माण होतात. त्यामुळे अनेक दुराचार घडू शकतात. अर्जुना, तू लक्षात ठेव की बुद्धिमान विवेकी माणूस
त्या भोगांच्या अनित्यतेचा आणि क्षणभंगुरतेचा विचार करतो. त्यांच्यामुळे होणाऱ्या अनर्थाचे कारण जाणतो. म्हणून विवेकी मनुष्य त्यांच्यामध्ये कधीही रमत नाही. जो माणूस आपले शरीर पडण्याआधी म्हणजेच मृत्यू पावण्यापूर्वी कामक्रोधामुळे जे वेग निर्माण होतात ते सहन करण्यास समर्थ होतो, ते वेग कार्यान्वित होऊच देत नाही, असा मनुष्य हा योगी असून सुखी पण असतो. आता सांख्ययोग्याची अंतिम स्थिती कशी असते ते ऐक. जो मनुष्य अंतःकरणात असणाऱ्या परमात्म्यामध्ये सुख प्राप्त करून घेतो, जो परमात्म्यात रमून निरंतर अभिन्न भावनेने त्याचे चिंतन करतो, एका परमात्म्याशिवाय अन्य कोणत्याही दृश्य वस्तूचे वेगळे अस्तित्व ज्याला राहत नाही, असा परमात्म्यासह ऐक्य प्राप्त झालेला सांख्ययोगी स्वतःच ब्रह्मरूप होतो. ज्या मनुष्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे, जो दोषरहित आहे, ज्याचे सर्व संशय अज्ञान ज्ञानामुळे फिटले आहे, जो सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी तत्पर आहे, ज्याने मन जिंकलेले आहे आणि ते मन परमात्म्यामध्ये स्थित केले आहे, ते ब्रह्मालाच प्राप्त होतात. ज्यांचे कामक्रोध नष्ट झाले आहेत, ज्यांनी मन जिंकले आहे, ज्यांनी परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला आहे, अशा ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत त्याला त्याच्या चोहीकडे परमात्माच भरलेला दिसतो. अर्जुना, मी तुला कर्मयोग आणि सांख्ययोग म्हणजेच कर्मसन्यास योग या दोन्ही साधनांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेल्या महापुरुषाची लक्षणे सांगितली. मी आता अगदी थोडक्यात तुला ध्यानयोगाबद्दल सांगतो. बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण आणि अपानवायू यांना सम करून, ज्याने इंद्रिये, मन आणि बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. म्हणजेच त्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली असते. परंतु जो मनुष्य मन आणि इंद्रिये यांच्यावर विजय प्राप्त करून मी सांगितलेला कर्मयोग, सांख्ययोग किंवा ध्यानयोग करण्याला स्वतःला समर्थ मानत नसेल, तरी त्याला सुगमपणे परमात्मपदाची प्राप्ती कशी होते हे जाणून घे. जो मनुष्य श्रद्धेने आणि प्रेमाने महापुरुषांची संगती, सत्शास्त्रांचे श्रवण आणि मनन करतो, मला शरण येऊन अत्यंत उत्सुकतेने माझी प्रार्थना करतो, माझ्या दयेमुळे जो माझे स्वरूप, प्रभाव, तत्व, गुण समजावून घेतो, तो माझा भक्त असतो. असा माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर समजतो. तसेच जो मला सर्व प्राणीमात्रांचा सुहृद असणारा, स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी आहे हे जाणतो, त्याला अपूर्व अशी शांती प्राप्त होते. या अध्यायामध्ये कर्मयोगनिष्ठा आणि सांख्ययोगनिष्ठा यांचे वर्णन आलेले आहे. सांख्ययोगालाच पर्यायवाची शब्द संन्यास आहे, म्हणून या अध्यायाचे नाव कर्मसन्यास योग आहे. व्यवहारात आपल्याला कर्मयोग, सांख्ययोग, ध्यानयोग या तिन्हींपैकी कशाचेही आचरण करायला कठीण वाटत असले तरी कमीत कमी सत्शास्त्रांचे श्रवण, श्रद्धेने भगवंताची प्रार्थना करून त्याचा भक्त होऊन त्याला जाणून घ्यावे आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न करावा. शांती ढळू देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या सभोवताली असतात, तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून भगवंताकडे मन वळवले तर सर्वांनाच अक्षय आनंद
आणि परमशांतीचा लाभ होईल यात शंकाच नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.